पण छान आहोत। तर आज आहे बाप्पांचं विसर्जन आहे आणि आज 7वा दिवस आहे। एक दिवस वाढल्यामुळे बाप्पा आपल्याजवळ थोडेसे एक्स्ट्रा एक दिवस वाजून राहिले, तर ते खरंच खूप छान वाटलं। म्हणजे नाही का आज वाढवा दिवस भेटला म्हणून। तर आज आहे 7वा दिवस आणि आज बाप्पांचं विसर्जन होणार आहे। चांगलं तर नाही वाटत आहे, पण ते म्हणतो ना परंपरा आहे ती करावंच लागते आणि विसर्जन आपल्याला करायचं आहे। तर दुपारचे वाजलेले आहेत 12:30। तर थोडासा व्लॉग उशिराच सुरू केला, कारण की घरातली सगळी कामं वगैरे उरकून घेतली। काल सत्यनारायण पूजा झाली होती, त्याच्यामुळे भांडी वगैरे भरपूर होती, तर त्यामुळे सगळं आधी सत्यनारायण आणि हां उत्तरपूजा झाली। व्हिडिओ नाही आला वाटतं मला असं वाटतं, कारण मी पण कामात होते। उत्तरपूजा ताई आणि संतोष मामा यांनी करून घेतली उत्तरपूजा। तर त्याची उत्तरपूजा झाली, त्याच्यानंतर बरीचशी आवरासावर करून घेतली। बाप्पांची आरती झाली सकाळची आणि आता दुपारचं जेवण वगैरे मम्मी डॅडींना पण जेवण वगैरे दिल्या गेलेले आहेत। यांचं पण जेवण झालेलं आहे, यांनी आज सुट्टी काढलेली आहे आणि मी इथं तयारी करते बाप्पांसाठी। मोदकाची तयारी चालू आहे माझी, बघू शकताय। तर बाप्पांचे सगळ्यात आवडीचे मोदक त्यांच्यासाठी करते। पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तर 2 वेळेस झाला यावेळेस बाप्पांसाठी। आणि तर आता बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचा मोदक आपण तयार करणार आहोत। तर मोदकासाठी आधी आपल्याला करायचं आहे सारण। तर सारणामध्ये काय काय लागणार आहे, सारण तयार कसं करायचं ते तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवेल। आणि मागच्या वेळेस मी साचा वापरून मोदक केले होते, ह्यावेळेस तुम्हाला कळ्या वगैरे पाडून छान मोदक करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाप्पाचं विसर्जन छानपैकी असं वाघ परिवारामध्ये तुम्हाला माहिती जल्लोषच असतो। तर मुली स्कूलला गेल्यात, मुली आल्यानंतरच आम्ही विसर्जन करणार आहे, त्यामुळे थोडीशी उशिरा व्लॉगला मी सुरुवात केली। त्यानिमित्ताने बाप्पा अजून थोड्या वेळ राहतील घरामध्ये। तर चला मग बघत राहा, कंटिन्यू करत राहा। आता आपण मोदक कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवून देते, चला। तर आता मी खोबरं किसून घेते। आणि कोकणामध्ये कसं आहे, हे असतं वाटतं खोवून घेतात ते, म्हणजे जी पावशी असते ना त्याचा जो पुढचा भाग असतो, त्यांच्याकडे काहीतरी असतं पण असं काहीतरी खोवायची मशीन पण असते। खोबरं नाही का ते खोतात त्याची मशीन असते। आपल्याकडे आहे किसणी आहे, त्याच्यामुळे किसणीच्या सहाय्याने थोडंसं बारीक हे करून घेते। बट आय लव्ह मोदक, वाव। म्हणजे कुणाला नाही आवडत यार उकडीचे मोदक, सगळ्यांनाच आवडतात। ठीक आहे, 2 नंबरचे बघा, 2 नंबरचे सॅलड 2 नंबरचे बघा। तर थोडेसे साहेब मदत करताय, थोड्या वेळाने सीमाताई पण येणार आहे। तोपर्यंत मग मी काय करते, सारण तयार करून घेते आणि उकड काढून घेते। आणि ना बाहेर पावसाचं पण वातावरण चाललेलं आहे। काय होतं मुलं वाजवतोय का काही, पाऊस पडतोय बाहेर। शिवण्याचाही टाइम होईल स्कूलचा, आता तिला घेऊन येतील म्हटलं। तोपर्यंत ते येईपर्यंत कसं मोदकाचं करून घ्यावं। मग त्या काय करतात, खूप मध्ये गडबड करतात। मला ना मोदक मी सांगते थोडं थांबा। तुम्हाला ना मोदक करायला प्रमाणाच्या बाहेर आवडतं, प्रमाणाच्या बाहेर म्हणजे बाप्पा ज्या येतात ना घरामध्ये, त्यावेळेस एक काहीतरी वेगळाच आनंद होतो। आणि म्हणजे त्यांचं ते करायला आहे ना मला फार आवडतं, म्हणजे वेगवेगळाच आनंद होतो। मोदक करायला तर प्रचंड आवडतं। मी भले तो दिवस टाळू देत नाही, लागलं तर त्या दिवसासाठी नाही का आपण मंथली येणार असतं त्यावेळेस मी गोळा वगैरे पण घेऊन येते, पण मी मिस नाही करते। मला ना म्हणजे प्रचंड आवडतं, मला मोदक करायचं आहे ना, मला हे सांगू नाही शकत, तुम्हाला कळू शकते। तर आता इथं साहेब पण मदत करताय, दिसणार नाही पण आता मी माझ्या लेवलला केलेला आहे कॅमेरा। सो इथे मोदकासाठी आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये जवळपास 3 चम्मच इतके भरून मी साजूक तूप घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चम्मच भरून इतकी खसखस घेतलेली आहे, ती 1-2 मिनिटं छान अशी तुपामध्ये परतून झाली की लगेचच आपल्याला किसून घेतलेलं ओलं नारळ जे आहे ते आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो ओलावा आहे थोडासा कमी होईल, तिथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि इथे मी 3 नारळ घेतलेले होते आणि 3 नारळ छान असे फोडून घेतले आणि स्वच्छ धुतले। त्याच्या मागच्या साईडची जी ब्लॅक कलरची साईड आहे ती काढून घ्यायची आणि त्यानंतर पांढरं शुभ्र असं खोबरं मस्त किसणीच्या सहाय्याने मिक्सरमध्ये विळीने तुम्हाला जसे जमल तसं तुम्ही ते खोवून घेऊ शकतात। जेवढं ओलं खोबरं घेतलं त्याचा अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे किसून। तर इथे एक मी बाउल भरून ओलं खोबरं घेतलेलं होतं आणि त्याचंच अर्धी वाटी इतकं किसून घेतलेलं छान असा गुळ घेतलेला आहे। आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला छान हे सारण परतून घ्यायचं आहे। मस्त
मस्त सारण तयार होणार आहे. जास्त अवघड नाहीये, एकच नंबर होतं, झटपट होतं. तर आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काजू, बदाम, मनुके, मी फर्स्ट टाइम जेव्हा केले होते ना तर त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या, पण ह्यावेळेस टाकल्या नाहीयेत. पण तरीही हे असंही सारण खूप बेस्ट लागतं, एक नंबरच लागतं. आणि मला मोदक करायला ना रिअली मी परत पुन्हा बोलते, मी इतकं आवडतं ना मला, मी सांगू नाही शकत. मला प्रिय आहे, म्हणजे मला खाण्यापेक्षाही नाही का मला ते करायमध्ये खूप समाधान वाटतं आणि इतकी खुशी पण भेटते ना मला. मी खूप आवडीने करते, मला फार आवडतं. मी जास्त खात पण नाही, पण मला प्रचंड आवडतं मोदक करायला, बाप्पांच्या सगळ्या गोष्टी करायला मला प्रचंड आवडतं. तर त्यासाठीच आज मोदक त्यांच्यासाठी खास स्पेशली करते बाप्पांसाठी. आता इथं गूळ छान असा मेल्ट झालेला आहे, इथं बघू शकताय बघा. सारण सुद्धा आपलं छान असं कोरडं झालेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुके वगैरे पण ऍड करा, खूप छान पण लागतात ते. पण हे सिंपल असं सारण आहे ना, एकच नंबर लागतं. आणि इथं फायनली आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे, बघू शकताय. इतकी छान अशी चकाकी आली सारणाला आणि त्याचा रंग सुद्धा बघू शकताय, सुरेख असा सोनेरी रंग आलेला आहे सारणाला. आता आवडीनुसार, चवीनुसार आपल्याला वेलची पूड त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि एक जायफळ आहे ना, जायफळ सुद्धा छान असं किसून टाका, त्याची अजून चव खूप छान लागते. इथं व्हिडिओ थोडासा स्किप झालता, तर मी ना थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे काही चव जी आहे ना खूप नॉर्मल एकदम चिमूट पेक्षाही कमी असं इतकं मीठ त्यामध्ये थोडंसं टाकायचं, म्हणजे ती गोडाची चव आहे ना ती खूप छान लागते, मोदकाला खूप मस्त चव येते. तर आता इथं सारण आपलं रेडी झालेलं आहे. ते थंड झाल्याशिवाय आपल्याला मोदक करता येत नाही, त्यासाठी आधी सारण करून घ्यायचं, नंतर मग मोदक करायला घ्यायचे. तर आता हे सारण आपलं मस्त थंड होईल तोपर्यंत आपण इथं उकड काढून घेऊ. उकड काढण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्या तांदळाच्या पिठासाठी मी घेतलेला आहे आंबेमोहोर तांदूळ आणि इंद्रायणी घ्यायचा आहे. मस्त सुवासिक असा इंद्रायणी तांदूळ घ्यायचा, धुवून चोळून सुकून छान असं गिरणीतनं दळून आणायचं, त्याचं हे पीठ तयार करून घ्यायचं. इंद्रायणीमुळे त्याला सुगंधही खूप छान येतो. आता ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने मी अर्धी वाटी भरून, तर फुल नाही घ्यायची आपल्याला, जवळपास अर्धी वाटी असं इतकं पाणी घेतलेलं आहे. कप भरून त्यामध्ये मी दूध ऍड केलेलं आहे, चवीनुसार थोडं मीठ आणि 2 चमच इतकं असं तूप घेतलेलं आहे. तर याला आता छान उकळ आली की त्यानंतरच आपल्याला हे पीठ ऍड करून आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. आता याला छान उकळ येऊ देणार आहे मी. मोदकाचं म्हणजे काय आहे माहितीये का, खूप मेहनत घ्यावी लागते, म्हणजे असं काही नाहीये, आहे त्याला मेहनत आहे असं मान्य करते मी. पण कसं आहे, याची मेन जी आहे ना उकड महत्वाची आहे. सारण एकदम इझिली बनून जातं, पण जी उकड आहे ना ती व्यवस्थित व्हायला पाहिजे. तांदळाच्या पिठाला पाणी पण भरपूर लागतं. इथे मी नंतर पाणी यूज केलेलं आहे पुन्हा थोडंसं. तर तुम्हाला असं वाटत असेल ना तर हे कोरडं पडलेलं आहे, तर इथे तुम्ही काय करायचं, नंतर थोडं दूध आणि पाणी एकत्र असं गरम करून घ्यायचं आणि तुम्हाला लागेल तसं हळूहळू थोडंसं त्यामध्ये ऍड करायचे. एकदमच सुरुवातीला कसं होतं, पाणी जर जास्त वापरलं तर पीठ काय होईल, पातळ होईल आणि मग ते चिवट होईल आणि ते व्यवस्थित मोदक बनणार नाहीत. तर त्यासाठी पाण्याचा पण अंदाज कसा आहे, अर्धी सुरुवातीला ना अर्धी वाटी मी जे घेतलं ना तसंच तुम्ही घ्या आणि त्यानंतर जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं टाका आणि झाकण ठेवून त्याच्यावर एक कापड ठेवायचं, सुती झाकण ठेवून त्याला एक 10 मिनिटासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे त्याची छान अशी दम, त्याची वाफ पण छान बसेल. तर इथं पीठ आहे ते 10 मिनिटं छान असं वाफलं गेलं, तरीही सुद्धा अजून त्याच्यामध्ये बघू शकते खूप गरम आहे, वाफ निघते. तर सुरुवातीला गरम असताना आपल्याला काय करायचं आहे, तांब्याच्या साह्याने हे छान मळायचं. याला तुम्ही जितकं छान मळशाल, जितकं ज्याची मेहनत घेशाल पीठ मळायला ना तितकेच ते सॉफ्ट होतील मोदक. याला पिठालाच मिळायची खरंच खूप मेहनत आहे. तर या पिठाला ना भिजायची प्रचंड मेहनत असते. सॉरी गाडी आली. तर या पिठाला आहे ना, म्हणजे कसं असतं, उकडीचे मोदक जसे चवीला असतात ना तसं बनवणं आहे ना तितकं सोपं नाहीये, ते कुणालाही नाही जमत म्हणतो ना आपण. याची खरंच खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ते कुठेतरी येतात. मी आज किती वर्षापासून माहिती का मी ट्राय करत आलेले, तुटके फुटके कसे करत गेले, पण याला मळायची मेहनत आहे. थोडंसं गरम आहे पीठ अजून, पण जितकं या पिठाला तुम्ही जास्त मळशाल ना तितके ना ते चवीला पण छान लागतील आणि तुम्हाला करायला सुद्धा त्रास होणार नाही. त्यामुळे पिठाला मळायची थोडीशी मेहनत आहे.
थोडंसं ना मी तुपाचा हात लावून घ्यायचा पिठाला, म्हणजे मळायला इझी जातं. पीठ भिजलं घेतलंय बघू शकते. त्याला ना आपण ते ओल्या कपड्याने कव्हर करून घेऊ. आणि लगेच त्याचे मोदक तयार करून घेऊ. आता मी पीठ आहे ना पॉलिथिनमध्ये हे करून घेतलंय, म्हणजे जेणेकरून ते कसं पिठाचं कसं होतं, तांदळाचं पीठ थोडंसं हे पडतं, त्यामुळे मी पॉलिथिनमध्ये त्याला हे करून घेतलंय. हवेमुळे काढून ते गार पडणार नाही, नंतर कसं गार झाल्यानंतर मग व्यवस्थित बनत नाही. आता एक उंडा घेतलाय मी हातावरच करते, थोडंसं पीठ लावून घेतलंय. आधी ही जे कॉर्नर आहे ना, एक कॉर्नर मी प्रेस करून घेते, मधला भाग सोडून द्यायचा. मोठं घेऊ का थोडंसं? हां, पहिले एक करून घे. ते म्हणत होते ना मोठे कर. मोठे कर, पण जास्त करायची गरज पडत नाही ना, एकाच्या पूर्व सगळे पैसे त्याच्यावर एक चमचा लटा चमचान शिवाला सारण बघा कसं मस्त झालंय. आज काय सांग ना स्कूलमध्ये काय झालं? पप्पा कधी आलते? ऍक्च्युली ना आम्ही मोदक करायच्या नादामध्ये ना शिवला स्कूलमध्ये आणायलाच विसरून गेलो. सुरुवातीचा एकदम छोटा झाला बरं का. पुढचं पीठ मोठं घेतलं, पुढचा थोडासा मोठा घेते मी. आता याला आता कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि त्याला काय करायचं, आपल्याला सारण आतमध्ये भरून घ्यायचं. आईने नाही, घरीच आहे. तर सारण असं छान दाबून भरायचं, जेणेकरून मोदक आहे ना आणि हे सगळे एका साईडला करून घ्यायचे. एक मिनिट स्टॉप करा. त्याच्या काय ना एका साईडला घ्यायचे, हे बघा. आणि एका साईडने अंगठा आणि आईकडचा बोट करून आहे ना आपल्याला असं प्रेस करत करत वरच्या भागाला आणि इथे असं हे बघा, असा सुबक असा कळीदार मोदक रेडी झालाय. असे मोदक करून घ्यायचे. ते काय करायचे, थोडेसे ओल्या कापडाने असे झाकून द्यायचे, म्हणजे ते असे तडा पडणार नाही. तडा तर नाही पडत त्यांना, पण झाकून ठेवायचे. आता मी तसंच थोडासा मोठा करून दाखवते तुम्हाला एकदा पुन्हा. आता थोडासा उंडा मोठा घेतलाय मी, घेतला ना हातावर, पुन्हा एकदा पीठ छान असं चोळून घ्यायचं. आमच्या साहेबांना पाहिजे आहे मोठा, त्यामुळे मी मोठाच करणार आहे. जर प्रेसचे मशीन असेल ना तुमच्याकडे, तर प्रेसच्या मशीनने सुद्धा तो छान असं दाबून घ्यायचा, प्रेस करून घ्यायचा, लवकर होतो. हा, मग ते काय होतं, पटपट होतं. मी ना YouTube मध्ये ना करंजी बनवायची मशीन पाहिली आहे, ग्रे कलरची असते. तर ना ते कोणी चांगले यूज नाही करतात. सगळ्यात पहिले त्याला तेल टाकायला लागतं सगळीकडे, मग पीठ टाकायचं, मग वापस तेल लावायचं, मग ते आपल्याला. आता मी बघा अशी वाटी तयार करून घेतली बघा. इथे थोडीशी पातळ करून घ्यायची, म्हणजे जास्तही पातळ नाही आणि जास्त जाड नाही, म्हणजे तो खाताना मोदक आहे ना असं पीठ पीठ लागणार नाही. अशी पारी तयार करून घेतली वाटी. त्या वाटीला आता आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा लागलाच तर. तिकडे वाटावे लागलं ना थोडंफार तिथं.
म्हणलं मला वाटतं कोरडं ठेवून द्यायचे तर आपल्याला. मला गरम करून दे. सॉरी कारण की हे मला हेल्प करतायत थोडीशी. वरचा नाही खालचा करता का वरचा करता? मला असं वाटतं खालचं पण करतात. पाणी जातं ना खाली. ओके असं आहे का? तर इथं अशी नाही का हे बघा मोदक असे पाण्यामध्ये थोडीशी वरचा भाग आहे ना तो ओलसर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे केसर लावून दिलेला आहे. त्याच्यावर आपण मस्त असे मोदक कळीदार मोदक ते रेडी होणार आहेत. तर वाफले का पूर्ण तर 10-1 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपले मस्त असे उकडीचे मोदक मस्त तुपाची धार त्यावर गावरान तुपाची धार टाकायची आणि मस्त गरमागरम मोदक बाप्पाला आधी नैवेद्य जाईल. त्यानंतर मग सगळेजण मोदक एन्जॉय करतील. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा. तर बघू शकताय खूप छान असे कळीदार मोदक आपले रेडी झालेले आहेत. तर आता थोडेफार आहेत आम्ही दोघी करून घेऊ. तू कुकर सरका ना. गाइस तुम्ही बघू शकता ही काकू आणि ती मोदक बनवत आहे. बाप्पा तुला गोड मोदक दे ना. सी वाव. ओके सो ऐसे बनता है मोदक. ये तो बघ श्वेता. वाव. दिस इज मोदक. I love मोदक है ना. कसे जातात आय लव बाप्पा. किती मेहनत होती. थोडं जास्त करा बरं का. मग समजले का. हे बघ ते 3 नारळाचं सारण आहे ते. आम्हाला ते एवढं होते करू नये तसं बेनिफिट काही नाही आम्हाला. एवढं येण्यासारखं हे तर मी एवढं विकायला बसलो ना. एक मोदक किती मग काय होता? 40 रुपयाला होता ना. आता आपला 30ला जरी लावला तुमचं काय मागणी. तिथं करणार. अगं मग काय चालू होणार का. येस दादा. व्हॉट आर यू डुईंग. दादा मोदक उकळी. उकळींग. This is how they are processing. मेकिंग मोदक. Yes. नाही का एवढं सारण हे उरल. हा का. मग काय हे उरल. उरण. Very good girl. Very fantastic. बाई तर तयार होणार. Nice girl. शुजा तुम्ही लावून मला फक्त वरून टॉप घालायचं दादा. काय करते. मी गिनती करते. सोसी ये लोग शिवन्याने गल्ला फोडलाय. फोडल्याने पप्पाने नीट ग्लू नाही लावलंय तर तो फोडून त्याच्यात पैसे काढून मोजते. वाटते यार मोदक करायला. त्यानं हे 2 रुपये मोजलं. सो फायनली इथे मोदक रेडी झालेले आहेत. इतके सुबक आणि इतके मऊ लुसलुशीत मोदक झालेले आहेत ना. तर इथं एकच नंबर. मी तुम्हाला सांगते मी जशी रेसिपी सांगितली नक्की ट्राय करून बघा. आणि तांदूळ पण छान निवडा. आजकाल रेडीमेड पण पीठ मिळतं तर ते सुद्धा वापरून तुम्ही करू शकताय. जय देव मंगल मूर्ती योश सर्जन माते मन शरणे माते मन कामना पूर्ती. जय देव जय जय. घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे घेणे लंगनांत. त्वमेव माता पिता त्वमेव
तर आमची आता बाप्पांची आरती झालेली आहे. आता आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. तर सगळ्या आधी काय करते बाप्पांसोबत असे एक एक फोटो वगैरे काढून ते घेते. मोठ्या भाऊंच्या हातात आहे ना. नको ते नको. पाकळ्या त्याच्यात टाकून घेते. पाकळ्याच्या टाक हे बघा याच्यात. हां मी हेच ताट घेतलंय. डाळ पण राहू द्या त्याच्यामध्ये. हे पण लागेल ना. तर आता मी ते ताट तयार करून घेतोय. मोदक आपले छानपैकी असे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय बाप्पांना प्रसाद दाखवलाय. आणि आता आपण बाप्पांचं विसर्जन करायला निघतोय. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा, ब्लॉगमध्ये बघत राहा. छानपैकी असं विसर्जन होणार आहे बाप्पांचं. दरवेळेस आम्ही जिकडे जातो तिकडेच विसर्जन करणार आहोत. फायनली बाप्पा चालले आता. इतक्या दिवस छान अशी प्रसन्नता होती घरामध्ये. आज बाप्पांचं विसर्जन होणार आहे. थोडं वेळ ठेवून दे भाऊ इथं खाली. हा इथं हा हे हलवायचं आहे तुम्हाला बाप्पा. साक्षी तेवढं उचल मोदक जरा. तुम्ही ह्या साईडने श्रुती दोन्ही उचल. ताट पण उचलून घ्या दोन्ही पण. मग आता बोलला ना. चल 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 तिकडे पण नाही घ्यायची अजून आपल्याला सगळ्यांना. इथं बाप्पांवर फोटो काढून गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. इकडे बघा दोघांनी भाऊ. लाडू मोदक पुढच्या वर्षी लवकर. चायना हो या कोरिया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदक. गणपती बाप्पा बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती लाडू मोदक पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. लाडू मोदक गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. लाडू मोदक मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया 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 पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. फक्त पूजा करा. बस पूजा करा माझ्याकडनं. हात जोडा फक्त. हात जोडा तिथं पुढं. हात जोडा असं ओवाळा आणि ताट ठेवा परत पाया पडा. असं करा.
चला शिव ठेव तू हे कर पाय पडा दोघांनी पाय पडा हात जोडून उभे राहा दोघांनी. तर आम्ही आलो आहोत बाप्पांचं विसर्जन करायला इकडे. तर आम्ही वाट बघतोय अमित भाऊची, पण अमित भाऊचा काही अजून पत्ता नाहीये. त्याने आम्हाला आधी फोन केला होता की तुमचं झालं का, मला फोन करा म्हणून, पण त्यावेळेस आमचं उरकलेलं नव्हतं. तर आता आम्ही आलो आहोत इकडे, पण तो नाही नेमका असं झालं. पण हे म्हणताय गाडीत बसलेलं आहे. तर बघूयात. इथं ऊन पडलंय छान, आम्हाला वाटतं पाऊस पडेल. तर आता बाप्पांची आरती करून घेऊ. आरती झाली की नंतर बाप्पांचं विसर्जन तिथे त्यांनी ते असं कुंडासारखं तयार केलेलं आहे, तर तिथे विसर्जन करतील बाप्पांचं. तर बाप्पा चालले आहेत ना, ते जरा थोडंसं वेगळंच वाटतंय. पण लाडू मोदक घेऊन या. ए शिवडी सरक बाजूला. शिवण्याला मागे ए बेटा, गणपती नाही पकडला जाणार तुझ्याकडून. ए ते काका आले बघ माग. चल बसू चल. काका पण थांबले का? अरे गणपती उचलला त्याच्यात डुबवणार. एवढी घाई का बरं? थांबा ना, आमचं होते ना पहिले. त्यांना बोल, मला नको बोलू. एवढी घाई का? पैसे आपण दिले आपल्या गणपती. मध्ये पाणी पण त्याच्यात टाकावं. मोबाईल कुठे? त्याच्यात काढलं पण जवळ आहे. दाखवून असं हे करायचं. मंगल मूर्ती हो थांबा 2 मिनिट थांबा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सोडायचं नाही बरं का? सोडायचं नाही, ओके. 3दा फक्त 3दा. हात लावताय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. लाडू मोदक घेऊन या. गणपती बाप्पा मोरया. गणपती ब्लॉक काढलाय ना? हा, तुला हे काढायला बोललो होते. तू काय बोलली मला काढायला? नीट बोललो तरी का तुम्ही? पाणी बघा किती नाही बोलावं. आम्हाला हिला द्या. चांगलं निघाल. दर्शन शिवण्याने गळ्यात घालून घेतलंय. अजून द्या. संपलं. पावला पावला शिवडी थांब. शिव बेटा थांब. देवाला तर ठेवते. अरे हिने काय टाकून दिलंय? कसं निघणार आता? किती सुंदर दिसते. आम्ही जाऊला पेड आहे, मोदक नाही. आम्ही जाऊला
थांबा श्रेयाच्या. गणपती बाप्पा मोरया. लांब का पडता. कसे झाले? तुम्ही नव तुझ्या मम्मीनं बनवलंय. तुम्ही नव मिनी ना मोठा आहे. पहिला तुलाच आलेला आहे मोदक. आम्ही कोणीच टेस्ट केलेलं नाही अजून काहीच. गणपती बाप्पा त्यामुळे सांग खरं खरं कसं आहे. एक नंबर झालाय. त्याच्यामुळे सांगितलं अगोदर मला 3 पाहिजे. गेल्या वर्षीची टेस्ट अजून आहे. घ्या घ्या प्रसाद. इथं आता प्रसाद वाटप चालू आहे. देविका वाटते प्रसाद. पडत नाही चमचा नाही पडत. मग हाताचाच उपयोग कर आता. मी घरी येणार. दे आता याच्यात. दे याच्यातच घे. अरे संपला. संपला आता. संपला आमच्या आता आम्ही घरी. नाही त्याला दे ना. आम्ही बोल द्या ना. घेतला ना दुसरं. घे घे घे. अरे घे घे घे. तरी म्हणतो संपला का. तिचा आहे देविकाचा. तर मी घरी आलो. घे घे घे. पाहिजे का याला दे, याला. काय म्हणतोय भाऊ? मोदक विथ केशर. हो हो. त्याच्यामुळे मोदकाला जो डिझाईन आलेली आहे, जो कलर आलेला आहे, तो एक नंबर आहे. त्याच्यामुळे 3च्या जागेवरती अजून 3 खायची इच्छा झाली. मग घरी ये. मग घरी यावं लागेल. घरी या घरी या. पुढच्या वर्षीला गणपतीची वाट बघायची नाही. मोदक खाण्यासाठी डायरेक्ट घर गाठायचं. घर इथे आहे. सतीश वाघ यांच्या घरी जायचं आणि मोदक खायचं. सतीश वाघ नको म्हणू बाबा. रुपाली वाघ म्हण. रुपाली वाघ. रुपाली ताई, हा नाही नाही तोंड नाही पुसत तरी चालतं. खाऊन खाऊ. त्याला बाईट द्यायची. अशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. प्रसाद वाटप झालेला आहे आता. आणि बाप्पा गेलेत आपल्या आपल्या घरी. आणि आम्ही ते काय घरी काय चाललंय यांचं? फोटो काढताय का तिथं? हा तिथं जाऊन फोटो काढायचे वाटतं सगळ्यांनी. इथं सगळ्यांना मोदक फार आवडलेले आहेत. हे बघा हे मोदक बघा. अरे 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 इथं भांडणं चाललेत. मोदक मोदक. ओहो होय 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 ते. होय मोदक. ओ त्याला मोदक नाही आलं. त्याला घरी गेला. घरी गेल्यावर मग पोट भरून का. मला कसं वाटला माझा अवतार? लईच भारी. एकच नंबर. बाप्पांचं विसर्जन झालं आहे. आता घरी गेल्यावर एकदम असं ते एकदम सन्नाटा नाही घरातून कोणीतरी पाहुणे मंडळी गेल्यानंतर ते कसं खामोशी वाटते. खामोशी वाटते एकदम खरंच यार. आणि बरं वाटतं जरा म्हणजे असले का बाप्पा. त्यांच्या निमित्ताने लवकर उठणं, लवकर पूजा पाठ लवकर. हा ह्या गोष्टी नाही का. आणि एक आता हे झालं एनर्जी पण यायची. थकायचो पण. आणि एनर्जी पण येते खरंच म्हणजे नाही का. प्रसाद करायला पण ती तितकीच एनर्जी. सगळ्या गोष्टीला म्हणजे नाही का वेगळीच एक एनर्जी येऊन जाते. माणूस थकलं तरी पण नाही का सोडत नाही करणं नाही का. पण छान वाटतं यार ते बाप्पा असते का. पण काही नाही आता हरकत नाही. आता घट येतील. घटात पण अजून छान वाटेल. मस्त वाटत ते. तेव्हा पण एकदम असं रोजच्या डेलीच्या साड्या वेअर करायच्या. ते पण एक खरंच छान वाटतं माहिती का. रोजची माळ चढवायची. तर आता थोडे दिवस बाकी आहेत. मग घट येतील. त्याच्यानंतर मग दसरा मग दिवाळी चालूच राहतील. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा. आपले ब्लॉग येतच राहतील. आता इथं विसर्जन झालेलं आहे. इथं सगळेजण उभे आहेत. काय करायचं फोटो. आम्ही फोटो काढून येतो आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. आम्हाला मोदक खायला दिले. गणपती बाप्पासारखं पोट भरवलं. अरे बापरे एवढंच भरलं. पण असंच असे मोदक गणपती सीझन नसताना सुद्धा खाऊ घाला. म्हणजे गणेश चतुर्थी अगोदर ओके. हे काय वाट पाहिजे नाही का. काही न करता इतर दिवशी पण मोदक बनवावेत आणि आम्हाला असं खायला बोलवावं. म्हणजे मग आमचं मन, आमचा आत्मा तृप्त होईल. आमचं पोट तृप्त होईल. ओके ओके. ताई अशीच आमची सेवा करा. अन्नदाता सुखी भव. धन्यवाद धन्यवाद. इकडे यांचं काय चाललंय.
यांचं काय डिस्कस चाललंय? ती बर्फीचा तुकडा होता, हा तिला म्हणलं त्याच्यामध्ये अंजीरचा फ्लेवर आहे, ती म्हणते नाही नाही कलाकंदचा फ्लेवर आहे. ओके, त्याच्यावर डिस्कस चाललंय का? ओके, सो चलो आम्ही वेगवेगळी मतं पडली. सो फायनली बाप्पांचं विसर्जन झालं आणि तिकडनं आल्यानंतर आम्हाला बराच वेळ झाला. शिल्लक राहिलेले मोदक घरीच ठेवून गेलो होतो. बाकी बाप्पांना भोग दाखवला आणि त्यानंतर प्रसादासाठी मोदक तिकडे घेऊन गेलो होतो, कारण तिकडे सुद्धा प्रसाद वाटप करावा लागतो. तर सर्वांना मोदक फार आवडतात, खासकर अमित भाऊला पण, आणि आमच्या साहेबांना तर फारच आवडतात. त्यांनी सुद्धा म्हटले की मोदक फारच छान झालेले आहेत आणि तुम्ही इथं व्हिडिओत पण बघू शकताय, अतिशय सॉफ्ट झालेले आहेत. तोडतानाच तुम्हाला कळत असेल. त्यावर मस्त गरमागरम साजूक तूप घ्यायचं आणि मस्त असा मोदक एन्जॉय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मुली बसलेल्या त्यात माझ्या अवतीभोवती, मुली बसल्या आहेत मोदक खायला. तरी तर मुली तर एन्जॉय करताय मस्त मोदक. तर सर्वांनी फार मस्त असं एन्जॉय केला. रिव्ह्यू पण दिले त्यांनी त्यांचे मस्तपैकी. तुम्हाला कसं वाटले नक्की कमेंट्स करून सांगा.